इदं पदं मया देवं स्थापितं मृतस्तव तेन मे सफलावाप्तिर् भवेत् जन्मनि जन्मनि। इदं पदं मया देवं स्थापितं मृतस्तव तेन मे सफलावाप्तिर् भवेत् जन्मनि जन्मनि। सिद्धेश्वर महाराज की जय। ओम भूरसि भूमिरसि निरसि ईश्वराय थाली को पीछे लो, थोड़ी सी थाली पीछे लो। पृथिवीं च पृथिवीन्द्रकोह पृथिवीं महित्यो पृथिवी जनयमं जज्ञस्य निक्षतां पितृदान्नो भरेमपि मोखदयः समवदन्त सोमेन सह राज्ञा यस्मै कृणोति ब्राह्मण सत्तो राजन् पारयामसे आजिग्रकलशं मय्यात्वा विशन्ति तवः पुनरोर्जानि व्रतसानः सहस्रन्दुक्षो उदारापयस्पति पुनर्मा विशतात्रयी। आपले आयुक्त राजेंद्र भोसलेजी, माझे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राजेंद्र बोलके, आपल्या सगळ्यांचे सहकारी हनुमंतराव भैरट, शशिकांत भोसले, महेश बोलके, संजय सातपुते, राजेंद्र भैरट, महेश खांडे, लावण्याताई शिंदे, पूजाताई जाधव, ज्ञानेश्वरी लोखंडे, उपस्थित सर्व भक्तगण, सर्व प्रतिष्ठित पुणेकर, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आपल्या सगळ्या पुणेकरांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या अभ्यासिका आणि ग्रंथालय इमारतीच्या भूमिपूजनाच्या करता खरं तर आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे भूमिपूजन झालं अशा प्रकारे मी जाहीर करतो. मला हनुमंतराव भैरटने खूपच आग्रह केलेला होता, त्यामध्ये खरं आज खूप कामं पण आहेत. सांगितलं होतं भाषण ठेवू नका, मी फक्त भूमिपूजन करून दर्शन घेऊन त्या ठिकाणी जाईल. 4 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी महाशिवरात्रीचा सण 26 तारखेला साजरा केलेला आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक जागृत देवस्थान असणाऱ्या श्री वृद्धेश्वर आणि सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, हे माझं भाग्य आहे. त्याच्यामध्ये जसं स्वराज्यांनी जिजाऊ महासाहेबांनी बाल शिवबालक बरोबर घेऊन त्यांच्या साथीनं सोन्याचा नांगर फिरवून पुण्यनगरीची स्थापना केली, हा इतिहास आहे. आणि त्या शिवकालापासून पुनवडी ते पुणे, पहिले याला पुनवडी म्हटलं जात होतं, नंतर ते पुणे म्हटलं जायला पुणे आपण म्हणायला लागलो. अशा समृद्ध प्रवासाचे साक्षीदार असणारे ज्या काही बाबी आहेत, ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वराचं मंदिर हे त्याच्यामध्ये उभं आहे. आणि त्यामुळे या मंदिराला एक ऐतिहासिक, पौराणिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं महत्व आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पुणेकर आपण सगळेजण बघतो. मोठा नदीच्या अत्यंत नयनरम्य परिसरामध्ये हे मंदिर आज सुद्धा मोठ्या दिमाखाने उभं आहे. आणि पुणे परिसरातल्या शिवभक्तांची श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वराचं एक आपलं श्रद्धास्थान आहे. आपण नदी सुधार पण कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आता सिद्धार्थ मला सांगत होता की दादा मागे काही परवानग्या मिळत नव्हत्या, परंतु सगळेजण प्रयत्न करत होते, पण काही ना काही कारण त्याला निघत होती, परंतु नंतर ती परवानगी मिळाली. आणि बरेच दिवस आपल्या भाविकांचं किंवा ट्रस्टींचं जी इच्छा होती ती इच्छा आता फलद्रूपाला येत असताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. काही सूचना पण आता भूमिपूजन करत असताना मी केलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराचं व्यवस्थापन श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केलं जात आहे, ते आपण बघतोय. आणि हा ट्रस्ट केवळ धार्मिक कार्यांमध्येच अग्रस्थानी असतो अशातला काही भाग नाही. मी ज्यावेळेस बरेच लोकांशी मला बोलण्याची संधी मिळते किंवा ट्रस्टी लोकांशी बोलण्याची संधी मिळते, त्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रमासह पुण्यातल्या समाजाच्या सेवेच्या विविध उपक्रमांचं देखील सातत्य याच्यामध्ये त्या ट्रस्टचं योगदान असतं.
अनंतसाई पुणेकर म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रास्त अभिमान आहे. असंच आपण सगळेजण मिळून पुण्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आयुक्तांना बरोबर घेऊन DPC आहे, आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, आम्ही सगळेजण आहोत. असं मिळून आपण आणखी त्याच्यामध्ये चांगल्यातली चांगली भर टाकण्याचं काम आणि पुणे एक जागतिक पातळीवर महत्वाचं शहर म्हणजे मुंबईच्या नंतर पुण्याची ओळख ही आणखी गडद करण्याचं काम आपण सगळेजण करूया. परंतु हे सगळं करत असताना ज्या आपल्या पुरातन वास्तू ज्या आपल्या त्या ठिकाणी आपण आधुनिक तिथं जोडलो गेलेलो आहे अशा वास्तू देखील पुढच्या पिढ्यांच्या करता टिकाव्या याच पद्धतीचं वागणं बोलणं चालणं आणि कृती ही तुमची माझी असली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. हे अभ्यासिका आणि ग्रंथालय हे लवकरात लवकर उभं राहावं आणि आपल्या पुणेकरांच्या वैभवामध्ये एक चांगल्या प्रकारचे भर ह्याच्यातनं पडावी ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच शिवाजीनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांनी या अभ्यासिकेच्या प्लॅन मंजुरीसाठी सतत फॉलो घेतलेला आहे. त्यांचाही सन्मान देवस्थानच्या वतीनं